हाय. सो आत्ताचे जे रिसेंट ग्रॅज्युएट्स आहेत CSITचे किंवा लवकरच पासआउट होणार आहेत, अशा मुलांनी कोणत्या गोष्टींवर आणि टेक्नॉलॉजीवर फोकस करायला पाहिजे ते समजून घेऊया थोडक्यात. सो पूर्वी .NET किंवा जावा याच्यावर तुमचे 10, 15, 20 वर्ष चालून जायचे, पण आजचा काळ बदलला आहे. सो आज आपल्याला लागणार वेगळ्या टेक्नॉलॉजीज आपल्याला शिकावं लागणार आहे. एक फ्रंट एंड, बॅक एंड, त्यानंतर डेटाबेस, AI, ब्लॉकचेन. साधारण हे 5 मेन कॅटेगरीज मी इथे लिस्ट करतो आहे आणि याच्यामध्ये आपण सब कॅटेगरीजमध्ये जाऊयात. सो फ्रंट एंडमध्ये कोणती पण एक आले तरी पण ठीक आहे. सो रिॲक्ट किंवा अँग्युलर किंवा व्ह्यू, कोणत्याही लँग्वेजेसमध्ये एक लँग्वेज आली तरी पण पुष्कळ आहे. आणि मग जर तुम्हाला एकचे बेसिक फंडामेंटल्स क्लिअर असतील तर तुम्ही दुसऱ्या लवकर कॅचअप करू शकतात. त्यात खूप काही कठीण नाही आहे. सो पायथन, नोड किंवा जावा, डेटाबेसमध्ये पोस्टग्रे किंवा मोंगो, आणि इथे डेटाबेसबरोबरच API पण आहे. सो हा झाला फुल स्टॅकचा पूर्ण पार्ट की ज्याच्यामध्ये तुम्हाला फ्रंट एंड, बॅक एंड आणि डेटाबेस प्लस APIs कळत आहेत. इथे तुम्हाला क्वेरीज वगैरे लिहिता येत आहेत. सो माय सजेशन विल बी की जे एकदमच स्टार्टर आहे त्यांनी रिॲक्ट प्लस पायथन केलेलं जास्त चांगलं आहे, कारण पायथन तुम्हाला मशीन लर्निंग आणि बाकीच्या गोष्टींमध्ये कामात येईल. अदरवाईज तुम्ही मर्न स्टॅक करत असाल तर रिॲक्ट आणि नोड तर आहेच मर्न स्टॅकमध्ये. ठीक आहे. सो नवीन ग्रॅज्युएट्सला किंवा आत्ता इंटर्नशिप बघणाऱ्यांना फ्रंट एंड, बॅक एंड आणि डेटाबेस एवढं तर मिनिमम आहेच की त्यांना कोडिंगमध्ये जायचं आहे. AIमध्ये तुमचे 2 ट्रॅक्स येतात, मशीन लर्निंग आणि डीप लर्निंग. तर मशीन लर्निंगचा हा जातो डेटा सायन्समध्ये जरा जास्त पार्ट, आणि डीप लर्निंगचा पार्ट येतो आपला कम्प्युटर विजन, नॅचरल लँग्वेज प्रोसेसिंग, LLM आणि सध्याचे मल्टीमॉडल मॉडेल्स जे आहेत ते सगळे. तर आता सगळ्यात जास्त डिमांड या ट्रॅकला आहे, कारण आपण AGI आणि ASI बनवायच्या मागे लागलो आहे. आपण म्हणजे द एंटायर ह्युमन स्पीसीज म्हणू शकतो. आपल्याला आपल्या ब्रेनपेक्षा जास्त पॉवरफुल ब्रेन बनवायचं आहे आणि त्यासाठी आपल्याला डीप लर्निंग मदत करेल. पण ऑलरेडी डेटा सायन्सचे मार्केटमध्ये जॉब्स आहेत, कारण बिग डेटावर काम होतं, म्हणून डिमांड जर आपण म्हटलं इंडियन कंपन्यांमध्ये जास्त करून तर डेटा सायन्सची दिसते, कारण दोज आर वर्किंग ऑन द बिग डेटा. बट ॲज गोईंग फॉरवर्ड इट सीम्स की AGI, ASI विल बी द बिगेस्ट बिझनेस. त्याच्यामुळे याच्यामध्ये लिटरली ट्रिलियन्स ऑफ डॉलर्स स्पेंड होत आहेत. OpenAI, Anthropic, AWS, जेमिनी, मायक्रोसॉफ्ट आणि बाकीच्या सगळ्या ज्या स्टार्टअप्स आहेत बे एरियामधल्या, NVIDIA म्हणा, ट्रिलियन्स ऑफ डॉलर्समधली इन्व्हॉल्वमेंट आहे. इट्स प्युअरली हॅपनिंग ऑन डीप लर्निंग आणि LLM रिलेटेड टेक्नॉलॉजीजवर. त्यानंतर पुढचा पार्ट येतो ब्लॉकचेन. सो आत्ता ब्लॉकचेनवर खूप त्याचं मार्केटमध्ये नाव तेवढं नाही आहे किंवा तेवढी हाईप नाही आहे, बट लवकरच तुम्ही बघाल ब्लॉकचेन परत वरती येईल आणि ब्लॉकचेनचे जॉबसुद्धा लवकरच वाढतील. सो फ्रंट एंड, बॅक एंड हा तुमचा टिपिकल प्रोग्रॅमर म्हणून ट्रॅक झाला. याच्यामध्ये ॲज अ CSIT तुम्हाला 100% डिटेलिंग पाहिजे, 100% मास्टरी पाहिजे. भले कोणतीही टेक्नॉलॉजी असो, तुमच्या एंड टू एंड फुल स्टॅक ॲप्लिकेशन पाहिजे. त्याच्यानंतर AIमध्ये तुम्ही चूज करू शकतात. माय सजेशन विल बी टू डीप लर्निंग, कारण डीप लर्निंग जर तुम्हाला आलं तर मशीन लर्निंग सिम्पल पण जाईल. कॉन्सेप्ट्स बऱ्याच साऱ्या कॉन्सेप्च्युअली काही कॉन्सेप्ट सिमिलर पण आहेत मशीन लर्निंगच्या आणि डीप लर्निंगच्या. त्यामुळे जर तुम्हाला कॉम्प्लेक्स कॉन्सेप्ट कळली तर इझियर समजायला कठीण नाही जाणार. याच्यामध्ये दोघांमध्ये मॅथमॅटिकल इंट्युशन मोराले सिमिलरच लागेल, ज्याच्यामध्ये लिनियर अल्जेब्रा आणि प्रोबॅबिलिटी या 2 गोष्टी येतात. ब्लॉकचेन आहे. ब्लॉकचेन थोडंफार आलं तरी ठीक आहे. इथे मी आवडतं आहे की ERC-20 म्हणजे स्वतःची करन्सी कशी आणायची, किंवा 721 की ज्याच्यावरून आपण आपलं NFT कसं आणू शकतो ते बघता येईल. पुढचे अजून 2 इम्पॉर्टंट ट्रॅक्स आहेत. एक म्हणजे डेव्हऑप्स की ज्याच्यामध्ये डॉकर, कुबरनेटिस अशा गोष्टी येतात, किंवा CI/CD पाईपलाईन येते. आणि त्याच्या पुढची आहे क्लाउड, ज्यामध्ये AWS, Azure किंवा GCP. तर आय वुड से या दोघांमध्ये थोडीशी अंडरस्टँडिंग असलेली चांगली आहे. लाईक क्लाउडमध्ये AWSची बेसिक अंडरस्टँडिंग असेल की तुम्हाला लिनक्स, उबंटू यूज करता येतं आहे, किंवा तुम्हाला सर्व्हरलेस आर्किटेक्चर येतं आहे तरीसुद्धा चालू शकेल तेवढ्या गोष्टी, कारण ह्या तिन्ही गोष्टी ज्या आहेत त्या एका पद्धतीने समुद्रच आहेत, महासागरच आहेत त्यांच्यामध्ये. त्यामुळे याच्यामध्ये बेसिकली उबंटू सर्व्हर वापरता येणं EC2मध्ये किंवा सर्व्हरलेस आर्किटेक्चर आणि या गोष्टी गरजेच्या आहेत. सो क्लाउड थोडंफार म्हणेल मी, डेव्हऑप्सची लिटल बिट, डॉकर ॲटलिस्ट, ब्लॉकचेन लिटल बिट. तुम्हाला ऑप्शनलला सोडायची असेल तर अजून 1-2 वर्ष तुम्ही ब्लॉकचेन सोडली तरी चालू शकतं.
पण हा पहिला ट्रॅक, डीप लर्निंगचा दुसरा, या दोन्ही जरी तुम्ही केल्या तर तुम्हाला साधारण 10 जॉब रोल्सला तुम्ही रेडी राहतात. आणि जर तुम्हाला डेव्हऑप्स आणि क्लाउडसुद्धा करता आलं तर तुम्ही साधारण 15 ते 20 जॉब्सला ॲटलिस्ट इंटरव्ह्यूपर्यंत जाऊ शकतात. म्हणजे तुम्हाला सीट ऑन द टेबल मिळेल. मग पुढे तुम्ही इंटरव्ह्यू कसे देतात वगैरे त्याच्यावरून त्या गोष्टी ठरतील. तर आज हे खूप गरजेचं आहे की तुमचा जॉब असो किंवा नसो, तुमच्याकडे काहीतरी एक्स्ट्रा गोष्टी पाहिजेत. म्हणजे तुमचं स्वतःचं फ्रीलान्सिंग गिग पाहिजे की तुम्ही वेबसाईट बनवतायत दुसऱ्यांसाठी किंवा काहीतरी प्रॉडक्ट्स बनवून देताय, किंवा तुमचं स्वतःचं मायक्रो प्रॉडक्ट पाहिजे की ज्याच्यावरून तुम्ही एक काइंड ऑफ तुमचा रेव्हेन्यू सोर्स चालू आहे त्याच्यावरून. सास प्रॉडक्टमध्ये तुम्ही कन्वर्ट केलं किंवा मंथली पेमेंटमध्ये त्याला कन्वर्ट केलं वगैरे. आणि आज CSIT ग्रॅज्युएट्स तुम्ही स्वतःचं प्रॉडक्ट बनवू शकतात आणि तुम्ही स्वतःच एंटरप्रेन्योर सुद्धा राहू शकतात व्हाईल डुईंग युअर ओन जॉब. त्यामुळे हा जो ट्रॅक आहे फुल स्टॅक प्लस डीप लर्निंग आणि लिटल बिट ऑफ क्लाउड, हे तुम्हाला सगळ्यात जास्त कामात येणार आहे तुमच्या स्वतःची कंपनी टाकायला. मग भले ते तुम्ही जॉब करून करतायत की फुल टाईम करतायत. आणि मग याच्यामध्ये आपण आत्ताच्या या सेमिस्टरमध्ये जी OJT प्लॅन केली आहे दॅट कवर्स अ लॉट ऑफ थिंग्स. म्हणजे आपण डीप लर्निंग कम्प्लीटच ट्रॅक घेतोय आणि डीप लर्निंगमध्ये फक्त एवढंच नाही आहे, पण याच्याबरोबर रॅग आणि फाईन ट्युनिंग यासुद्धा गोष्टी येतात. तर डीप लर्निंगमध्ये आपण CNN, RNN, ट्रान्सफॉर्मर आर्किटेक्चर, त्यानंतर रॅग, फाईन ट्युनिंग आणि त्याच्यानंतर हगिंग फेसवरून मॉडेल्स तयार करणं किंवा हगिंग फेसवरचे ओपन सोर्स मॉडेल्स बघणं आणि ते वापरणं. त्याच्यानंतर आपण फुल स्टॅकमध्ये रिॲक्ट घेणार आहोत प्लस पायथन प्लस हे वापरू आपण डॉकर CI/CD करून प्रोग्राम गिटहबवर फायनल टाकणार आणि AWSवर आपण लॉन्च करणार आपला प्रोग्राम. सो जर आपल्या OJTमध्ये बघितलं तर दिस ऑलरेडी प्रिपेअर्स यू फॉर 10+ जॉब रोल्स, फ्रंट एंड, बॅक एंड, फुल स्टॅक, रिॲक्ट, पायथन, डीप लर्निंग, डेव्हऑप्स एटसेट्रा. तर इट्स अ होलिस्टिक. आणि याच्या एंडला जो आपला कॅपस्टोन प्रोजेक्ट आहे ज्याच्यामध्ये आपण हे सगळं वापरतोय दॅट काइंड ऑफ युअर ओन मिनी प्रॉडक्ट. म्हणजे तुम्ही स्वतःच त्याला रेझरपे किंवा स्ट्राईप इंटिग्रेशन करून यू कॅन चार्ज अदर पीपल इफ दे वॉन्ट टू ट्राय युअर सर्व्हिस. त्यामुळे दिस एंटायर ट्रॅक इज नॉट प्युअरली डीप लर्निंग व्हाईल इट इज फोकस्ड ऑन डीप लर्निंग. ते तुम्हाला इंडिपेंडंटली कम्प्युटर प्रॉडक्ट मॅनेजर होण्यासाठी कामात येणार आहे, प्रॉडक्ट लीडर होण्यासाठी कामात येणारा हा ट्रॅक आहे कम्प्लिटली. प्रॉडक्ट लीडर किंवा एंटरप्रेन्योर काइंड ऑफ CTOच म्हणू शकतो आपण एका पद्धतीने. तर असं आहे. आणि वेदर ऑर नॉट तुम्ही इंटर्नशिप करतायत या गोष्टी लक्षात ठेवा. ह्या सगळ्यात महत्त्वाचा पार्ट राहतो. 100% इथे पाहिजे. इथे लेट्स से 30 to 50% ओके आहे जरी तुम्हाला याच्यावर जॉब्स हवे असतील तर. आणि क्लाउडमध्ये लिटल बिट 20 to 30% इथे, आणि इथे सुद्धा 20 to 30%. दिस विल मेक यू इनविन्सिबल. आणि या फाउंडेशनवर जर तुम्ही गोष्टी करत राहिलात पुढे तर मग तुम्हाला नेहमीच ऑप्शन्स राहतील आणि कंपनी यू विल बी ऑलवेज इन डिमांड. आणि सगळ्यात लास्टली याच्याचबरोबर जर तुम्ही जनरेटिव्ह AIची जोड घातली त्याला, म्हणजे सगळे व्हाईब कोडिंग टूल्स तुम्हाला कळाले की कशा वापरायच्या, त्यामुळे टूल्स येणं एक गोष्ट झाली, पण थॉट प्रोसेस, प्रॉम्प्ट इंजिनिअरिंग झालं आणि साधारण 20+ टूल्स झाले की जे की टूल्स आहेत साधारण. हे जर तुम्ही वापरले तर देन यू आर रिअली वन मॅन आर्मी. याच्याच जोडीला जर तुम्ही सोशल मीडिया मॅनेजमेंट तुमच्या याला लावलं तर मग तुमचा हा जो प्रॉडक्ट बनणार इथे या प्रॉडक्टला सोशल मीडिया देऊन यू आर युअर सेल्फ अन एंटरप्रेन्योर इन अ वे. किंवा मायक्रो प्रॉडक्टच तुमचं होईल एक तयार, किंवा SaaS. सो वेल दॅट्स इट. काही प्रश्न असतील तर तुम्ही कमेंट्समध्ये विचारू शकतात. थँक्यू. बाय.